Very good evening to all of us, all of you. Welcome to the daily Ho'oponopono practice. Okay, so let me share my screen quickly. I hope सगळ्यांनी कागद पेन घेतलं असेलच. पाण्याचा ग्लास चार्ज करायला, दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. ओके, तुम्हाला माझं पीपीटी दिसली तर मला जरा थम्सअप द्या बरं, सांगा कोणीतरी. ओके, परफेक्ट. सो आज आपण काय करणार आहोत. आय विल नॉट रिपीट द हो'ओपोनोपोनो मेडिटेशन बेसिक स्टेप्स, कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे ही क्रिया आपण आपल्यावर करतो, राईट. आपण म्हणतो आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. ओके, हे आपण स्वतःला म्हणत असतो नेहमी, आणि आपल्या अंतर्मनाशी कनेक्ट होऊन संपूर्णपणे भावना पूर्ण मेसेज आपण देत असतो स्वतःलाच. ओके, सो आपल्याला हे झाड आठवतंय ज्याच्यामध्ये हेल्थ, करिअर, रिलेशनशिप आणि मनी होती. तर ऑलरेडी आपण हेल्थ आणि रिलेशनशिप वरती काम केलेलं आहे. आता आज आपण करिअरवर करणार आहोत. ओके, सो ही चिंता कशी आनंदात होते त्याच्यासाठी आज आपण हो'ओपोनोपोनोची प्रार्थना करणार आहोत आणि मेडिटेशन करणार आहोत. सो आपण आणलेल्या हे जे 4 शब्द आहेत, आय विल जस्ट स्किप दिस पार्ट, कारण माहितीये आजचा टॉपिक आहे करिअर. या, ऍज यू ऑल कॅन सी. सो आता आपल्या कागदाचे 5 भाग करा, डावीकडून उजवीकडे. आधी समजून घ्या आणि मग तुम्हाला हवं तसं लिहा. पहिला भाग आहे आपल्या करिअर बाबतची खंत. या भागात काय लिहायचंय की आपल्याला आयुष्यामध्ये हवं ते करिअर कधी कधी निवडता येत नाही. काही जबाबदारी असतात, परिस्थिती असतात, किंवा फॉर XYZ रिझन आपल्याला हवं ते करिअर निवडता आलं नाहीये, किंवा आपल्याला नसलेल्या क्षेत्रात आपण अडकून राहिलोय. तुमची इच्छा आहे नाही, पण यार आज मी अडकलोय या परिस्थितीत किंवा या करिअरमध्ये, किंवा स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवला नाही. मला माहित होतं मी खूप जास्त चांगलं करू शकत होतो, पण मी केलं नाहीये. किंवा नवीन कौशल्य शिकण्याची संधी गमावली. करेक्ट, की यार नवीन शिकायला पाहिजे होतं, मी आता ग्रॅज्युएट आहे, खरं पोस्ट ग्रॅज्युएट व्हायला हवं होतं खरं तर. अशी एखादी खंत मनात असू शकते. हे मी तुम्हाला जस्ट एक उदाहरण देतोय. जे शिकण्याची खूप इच्छा होती ते शिकताच आलं नाहीये, किंवा मनाला हवी तशी नोकरी किंवा काम मिळालं नाहीये, किंवा स्वतःच्या मूल्यांशी विसंगत काम करावं लागतंय. ह्यामधलं काहीही असू शकतं. हे मी फक्त तुम्हाला सांगण्यासाठी बेसिकली देतोय की करिअर बाबतची एखादी खंत असू शकते, की म्हणजे यातलं काहीही असेल तर पहिल्या कॉलम मध्ये तुम्हाला लिहायचंय. ओके, आय एम सॉरी, पहिल्या रो मध्ये लिहायचंय. सेकंड रो मध्ये तुम्हाला काय लिहायचंय की करिअर बाबतचा आनंद. ऑफकोर्स आपल्या स्वतःच्या आवडीचं काम आपण आता करतोय, त्याचा आनंद आपल्याला आहे. स्वतःच्या मूल्याशी सुसंगत भावना आपली आहे, किंवा सुसंगत भूमिका आहे बेसिकली. आणि स्वतःला हवं तसं शिक्षण, नोकरी किंवा काम करता आलंय. नॉट नेसेसरी आपण आपल्या करिअरमध्ये फक्त दुःखीच असू. करेक्ट, किंवा नॉट ओनली करिअर, तुम्हाला एखादी गोष्ट तुम्ही आतापर्यंत प्रोफेशनली अचीव्ह केली असाल. भले तुमचं करिअर म्हणजे जे काही अचीव्ह आता केलं आहात, भले ते आवडीचं असो नसो, पण काही ना काहीतरी तरी आपण अचीव्ह केलंच आहे. आपण शिकलो आहोत, आपण ग्रॅज्युएट आहोत, आपण स्मार्ट आहोत, ही दिस इज ऑल्सो पार्ट ऑफ करिअर. आज 4 ठिकाणी आपण इंटरव्ह्यू दिला असेल तरी तो पण एक अचीवमेंट आहे की आपण इंटरव्ह्यू फेस केलेत. हे दुसऱ्या रो मध्ये लिहायचंय. बरं, आता थर्ड रो मध्ये आपल्याला काय लिहायचंय की आपलं ध्येय म्हणजे काय, की आहे त्या कामात प्रमोशन मिळवणं, अजून शिकणं, एखाद्या गोष्टीचं अप्रिशिएशन करणं, किंवा काय की करिअरच्या संधी म्हणजे अजून ऑपॉर्च्युनिटीजवर काम करणं, किंवा वर्क लाईफ बॅलन्स ज्याला म्हणतो ना, वर्क लाईफ बॅलन्स म्हणजे काय की पर्सनल लाईफ आणि वर्कचा बॅलन्स होत नाही, फक्त कामच होत आहे. प्रोफेशनल लाईफ मध्ये जास्त लक्ष देत आहे, कधी कधी इथे जास्त लक्ष देत आहे. सो दॅट बॅलन्स. किंवा समाजासाठी योगदान म्हणजे काय की समजा आपण रिटायर्ड असू, किंवा आता इथे तुम्हाला मी एक जनरल सांगतो की लेट्स से आपल्याकडे जर जेव्हा सगळे लोक असतील 20शीतले, 30शीतले, 40शीतले, 50सातले, 60तले. ओके, 20शी मध्ये आपण नॉर्मली शिक्षण घेत असतो. सो लेट्स से की त्यांना ग्रॅज्युएट होऊन पहिला जॉब हवा असतो किंवा बिझनेस स्टार्ट करायचा असतो. 30शी मध्ये लेट्स से शिक्षण पूर्ण होऊन जॉबच्या फेज मध्ये असतो, मग तुम्हाला प्रमोशन हवं असतं. लेट्स से तुम्ही एका ज्युनियर पोस्टला असता, तुम्हाला सिनियर पोस्टला जायचं असतं. हळूहळू 40शी मध्ये आपण काय टार्गेट करतो, नाही यार आता मला मॅनेजर झालं पाहिजे.
50 मध्ये आपल्याला वाटतं की यार आपण मस्त अजून सुपिरियर पोझिशनला, म्हणजे कुठे, मला एखाद्या सीईओच्या पोस्टला पोहोचायचं आहे फॉर एक्झाम्पल. ओके. 60 मध्ये असं वाटतं आता मला बोर्ड ऑफ डिरेक्टर म्हणूनच रिटायर व्हायचंय फॉर एक्झाम्पल. आणि जर आपण रिटायर्ड असू तर असं वाटतं की समाजासाठी काहीतरी द्यायचंय, पण मी आता दमलोय खूप. सो असं एखादं आयुष्यात आपलं ध्येय असू शकतं की मला जे काही येतं ते मला समाजाला द्यावंसं वाटतंय. मग ती एखादी कलाही असू शकते किंवा तुमचं नॉलेज असू शकतं, नॉलेज शेअरिंग असू शकतं. सो जे आयुष्याचं ध्येय आहे, आपापल्या इच्छेनुसार जे काही आहे ते तिसऱ्या रो मध्ये लिहायचंय. आता चौथ्या रो मध्ये काय लिहायचंय की ह्या ध्येयामध्ये येणारे अडथळे. म्हणजे जसं की स्वतःचा लॅक ऑफ कॉन्फिडन्स, किंवा मला ध्येयच कळत नाही की मी आता काय करू, किंवा स्वतःच्या क्षमतेवर विश्वास नाहीये, मार्गदर्शन नाहीये, मला मेंटर मिळत नाहीये, काय करू नक्की, किंवा कामात असमाधान आहे, खूप कंटाळा येतोय, आळस येतोय, किंवा चॅलेंजेस घ्यायची हिंमत नाहीये, खूप भीती वाटते, नको जे चाललंय ते बरं आहे ना, कशाला हवंय ते, ही फिलिंग एक येऊ शकते आपल्याला. किंवा कॉम्पिटिशनची भीती वाटतेय, किंवा एवढं तंत्रज्ञान बदलतंय, मी अडॉप्ट करू शकेन का नाही, टेक्निकली मी तेवढं केपेबल आहे का नाही, अशी कधी कधी आपल्याला हा अडथळा असू शकतो. हे सगळी उदाहरणं आहेत, गरजेचं नाही की प्रत्येक उदाहरण तुम्हाला ऍप्लिकेबल असेल. जे ऍप्लिकेबल आहे तेवढंच लिहा. त्याच्यानंतर आता स्ट्रेंथ अँड सपोर्ट सिस्टम, हे सगळ्यात महत्वाचं आहे. तुम्ही आता आयुष्याच्या ज्या टप्प्यावर आहात तिथे तुम्ही पर्सनल नाही तर प्रोफेशनल काही ना काहीतरी गेन केलेलंच आहे. जरी तुम्ही हाऊस वाईफ असाल तरी तुम्ही घराच्या बालेकिल्ल्यामध्ये बसलेले आहात आणि तुमचं तुम्ही घर चालवताय, ही खूप मोठी गोष्ट आहे, ही खूप मोठी अचीवमेंट आहे. ओके. ही दुसऱ्या कॉलम मध्ये करिअर नसलं तरी ही अचीवमेंट आहे तुमची. ती करण्यासाठी तुमचे जे स्ट्रेंथ आणि सपोर्ट सिस्टम, म्हणजे तुमचे जे काही स्ट्रॉंग पॉइंट्स आहेत, जसं धैर्य झालं, चिकाटी झाली, आत्मविश्वास असला, सर्जनशीलता असेल, किंवा तुमच्यातला पेशन्स. पेशन्स इज द की फॉर द सक्सेस. आज नाही झालं ठीक आहे, उद्या परत ट्राय करेन. किंवा तुमचे सगळे मेंटर्स, तुमचे गुरु, तुमचे सगळे शिक्षक, ज्युनियर केजी पासून ते आत्ता तुमच्या शिक्षणामध्ये तसेच प्रोफेशनल लाईफ मधले टीचर्स, गुरुज असू शकतात. आणि सगळ्यात महत्वाचे आपले फॅमिली मेंबर्स, जे नेहमीच आपल्याला सपोर्ट करतात, पॉझिटिव्ह असतात आपल्याबद्दल, ठीक आहे तू कर, अशा सगळ्यांची नावं आपली स्ट्रेंथ आणि सपोर्ट सिस्टम मध्ये 5व्या रो मध्ये लिहायची. अंदाज येतोय? मी जस्ट समराईज करतो क्विकली. पहिल्या रो मध्ये करिअर बाबतची खंत, एखादी गोष्ट एखादी गोष्ट आयुष्यात करता आलेली नाहीये. दुसऱ्यामध्ये करिअरचा आनंद, काय अचीव्ह झालाय ऍज ऑन टुडे. आज आज 21 ऑगस्ट आहे, आज आपण काय अचीव्ह केलंय त्याचा काही ना काहीतरी आनंद आपल्याला असेलच, डेफिनेटली असेल. किंवा एखादं ध्येय आता जे तुम्हाला करायचंय पुढच्या आयुष्यात, फ्युचरमध्ये, त्याच्यामध्ये काही येणारे अडथळे असतील इथून पुढे. आणि एकूणच तुमच्या आजच्या परिस्थितीमधली तुमची स्ट्रेंथ पॉइंट हे 5व्यात लिहायचे. सो आपण एक साधारण 5 मिनिटाचा वेळ देऊया. कोणाला काही डाऊट असतील तर चॅटिंग विंडो मध्येही विचारू शकता, किंवा हँड रेज करून विचारू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ओके, परफेक्ट.
All right. Okay. I think we are done. कोणाला वेळ हवा आहे की कसं जरा मला चॅट विंडोत किंवा सांगा. जस्ट गिव्ह मी अ थम्स अप और इफ यू आर नॉट डन और डन. ओके 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 थैंक यू. चलो देन नाउ लुक एट मी. स्मिता जी रेडी और तुम्हाला वेळ हवा आहे थोडा की कसं. ओके परफेक्ट थँक्यू. ऑल राईट व्हेरी गुड. सो पाण्याची बाटली शेजारी आहे जस्ट टू मेक शुअर. एकदा कागदावर लिहिलेलं जस्ट गो थ्रू करा, नजरेखालून घाला म्हणजे ते तुम्हाला आठवेल मेडिटेशन मध्ये बिकॉज इट इज इक्वली इम्पॉर्टंट. चेक. ऑल राईट. सो व्हेरी गुड थँक्यू. सो सरळ बसा, डोळे मिटा, पाठीचा कणा सरळ, जो आपला अँटेना आहे. ओके. तुम्हाला म्युझिक ऐकू येत असेल तर प्लीज गिव्ह मी अ थम्स अप. माझा आवाज ऐकू येतोय? म्युझिक कमी हवाय की कॅन यू. परफेक्ट. ओके थँक्यू. ऑल राईट. शक्यतो पाठीचा कणा शक्य तेवढा सरळ ठेवा, खांदे रिलॅक्स. आता मी जे सांगतोय त्याच्याकडे संपूर्ण लक्ष द्या. टेक अ डीप ब्रीथ, होल्ड अँड रिलीज. वन मोर टाइम. टेक अ डीप ब्रीथ, होल्ड अँड रिलीज. वन मोर टाइम. टेक अ डीप ब्रीथ, होल्ड आणि नाकातून श्वास सोडून रिलीज. आता मी जे काही सांगतोय ते तुम्ही नीटपणे ऐका. आपण सगळेजण आपल्या भूतकाळातील, वर्तमान काळातील आणि भविष्य काळातील चिंतांचा विचार करून सतत शरीरात एक नकारात्मकता प्रोग्राम करून ठेवली आहे. त्याच्यामुळे आपल्या मनात नकारात्मकतेची जळमट जमली आहे. आपलं कर्तव्य आहे की ती जळमट आपण स्वतःच स्वच्छ केली पाहिजे. आता असं म्हणा की मी माझ्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी घेत आहे. मी कबूल करतो की जे काही माझ्या आयुष्यात घडलंय, जे घडतंय आणि जे घडणार आहे त्याला फक्त मी आणि मीच जबाबदार आहे. त्याला कोणतीही नकारात्मक लोक, नकारात्मक परिस्थिती आणि नकारात्मक गोष्ट यांना कुठेतरी मीच आकर्षित केलंय. मी हे स्वीकारतोय की कोणालाच याला दोष देणार नाहीये. एकूणच सगळी परिस्थिती ही माझ्यामुळे घडलेली आहे. मी आज या नकारात्मकतेचा ताबा घेतलाय आणि या नकारात्मकतेतून, या बंधनातून आज मी स्वतःला मुक्त करणार आहे. ही निगेटिव्हिटी, हे टेन्शन, हे प्रेशर मी माझ्या शरीरातून संपूर्णपणे बाहेर फेकून देणार आहे. आता असा विचार करा की आपण एक छोट्याशा टेकडीवर ट्रेकिंग करणार आहोत. त्याच्यासाठी आपण खूप उत्साहाने आपली बॅग भरतोय. आपली बॅग भरताना आपल्या मनात संमिश्र विचार आणि भावना येत आहेत. काही आनंदाच्या भावना आहेत, काही काळजीच्या भावना आहेत. तेवढ्यात आपल्या घरच्यांनी आपल्याला आठवण करून दिली, त्या मोबाईलची बॅटरी बँक घेऊन जा, तिथे मोबाईलला नेटवर्क आहे का, असे वेगवेगळे प्रश्न पडलेत घरच्यांना. तेव्हा तुम्ही त्यांना शांतपणे उत्तर देताय की सगळं नीट होईल, तिथे नेटवर्कची रेंज असते, कोणीच चिंता करू नका.
आपल्याला खूप जास्त आनंद होतोय आता की आपण आपण आपल्या आवडीच्या ठिकाणी ट्रेकिंगला चाललो आहोत. तो दिवस आलाय आता. त्या काळजी, चिंता थोड्याशा मनात आहेत, हुरहुर होते, पण फायनली तो दिवस उजाडलाय आणि आता आपण त्या दिवशीच्या ट्रेकिंगला जाणार आहोत. आता बॅग घेऊन निघालोय आपण. हळूहळू श्वास घ्या आणि त्या टेकडी हळूहळू श्वास सोडा. त्या टेकडीपाशी आता आपण पोहोचलोय. त्याच्या पायथ्याशी आहोत. आता तुमच्या समोर उंच पर्वत आहे. शांत, भव्य, दिव्य, पण तसाच प्रेरणादायी. बघा त्या पर्वताकडे कसा उंच उभा आहे, जसं काही तो आकाशालाच स्पर्श करतोय. हवा थोडीशी थंड आहे, पण ताजी, स्वच्छ आहे. त्या हवेची झुळूक किती सुखदायी आहे, तुम्हाला स्पर्श करतेय आणि छान वाटतंय. तुम्ही तुमच्याच खांद्यांवरून हात फिरवतायत आणि खूप वॉर्म फील करतायत. सूर्याची कोवळी किरणं पण तुमच्या हळू त्वचेवर पडतायत. पर्वत उंच आहे, पण त्याचं सौंदर्य, शांतता खूप आकर्षित करते. आणि आज तुमचं ध्येय निश्चित आहे की मी त्या पर्वताच्या शिखरावर पोहोचणारच. तुम्ही चालायला आता सुरुवात करताय. प्रत्येक पाऊल, प्रत्येक श्वास आहे. पहिलं पाऊल म्हणजे आत्मविश्वास. दुसरं पाऊल म्हणजे धैर्य आणि तिसरं पाऊल म्हणजे समर्पण. पायाखाली दगड आहेत. कधी वाट सरळ आहे. आपण चालतोय. खूप मजा येते त्या वाटेवर. पण पुढे गेल्यावर असं दिसतंय की वाट थोडी वळणांची पण आहे. पण तुम्ही अजिबात थांबत नाही आहात. मनात एकच विचार घट्ट आहे, स्ट्रॉंग आहे की हे शिखर माझं आहे. आता तुम्ही पर्वताच्या अर्ध्यावर पोहोचले आहात. थोडीशी धाप लागली आहे, म्हणून तिथेच असलेल्या एका दगडावर तुम्ही बसत आहात. एखादी छोटीशी गोळी खाऊन तुम्ही लागलेली तहान भागवण्याचा प्रयत्न करता. एक खोल श्वास घ्या बरं. श्वासाकडे लक्ष द्या आणि आता रिलीज करा. आता तुम्हाला खूप परत एनर्जेटिक वाटतंय. आता तुम्हाला तुमच्या आतल्या आवाजात सांगतोय की माझ्यात अपार शक्ती आहे. मी परत फुल्ली चार्ज झालोय. मला प्रत्येक अडथळा मला शिकवतोय की आणि तुम्ही असं म्हणताय आणि परत तेवढ्याच डबल शक्तीने पुन्हा चालायला सुरुवात करताय. जशी तुम्ही 15 पावलं पुढे चालले आहात, आता तुम्हाला एकदम हलकं वाटतंय आणि तुम्ही पटापट त्या टेकडीवर पोहोचत आहात. हवा थोडी थंड आहे कारण आपण वरती चढलोय टेकडीवर. 70% ऑलरेडी टेकडी चढून झालीये. पण मनात एक उष्णता आहे आतल्या जिद्दीची आणि ते पर्वत शिखर गाठण्याची. असं म्हणता म्हणता तुम्ही त्या टेकडीवर उत्तुंग शिखरावर पोहोचलेले आहात. आता बघा ती सूर्यकिरणं तुमच्या चेहऱ्यावर पडतायत. हा सूर्य किती हवा हवासा वाटतोय. कारण हवाही थंड आहे. ते भव्य आकाश तुमचं हसून आनंदाने स्वागत करतंय. त्या आकाशात फिरणारे पक्षी किती सुंदर दिसतायत. एक एंजल पक्षी जातायत. पक्ष्यांची जोडी जाते हळूच डावीकडून उजवीकडे ती फ्लाय करत गेली. किती मस्त वाटले ते पक्षी बघून.
आता तुम्ही हळूच खाली वाकून बघत आहात. तुम्हाला खाली घाट, झाडं दिसतायत. विविध प्रकारच्या हिरव्या छटा दिसतायत आणि तुम्हाला खूप शांत वाटतंय. आता तुम्हाला केलेला तुमचा प्रवास, प्रवास करतानाचा आलेला संघर्ष आणि यातून मिळालेलं एक यश, याचा विचार करून खूप आनंद होतोय. चेहऱ्यावरती एक यशाचा स्माइल येतोय. तुम्ही आता मस्त दोन्ही हात पसरत आहात, डोळे मिटूनच आहात आणि मोठ्याने ओरडून म्हणतायत, "मी सक्षम आहे, मी शांत आहे, मी मुक्त आहे, मी पूर्ण आहे. माझा प्रवास सुंदर होता. माझं ध्येय स्पष्ट आहे. मी स्वतःवर खूप प्रेम करतोय." हे आपण एक छोटीशी होपोनोपोनोची प्रार्थना करणार आहोत स्वतःसाठी. माझ्या मागे म्हणा, "आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू." Take a deep breath, hold and release. आता या पर्वत शिखराच्या आणि निसर्गाच्या सानिध्यात आपण मस्त आपलं आसन मांडणार आहोत आणि एक छानसं मेडिटेशन करणार आहोत. आजच्या मेडिटेशनचा विषय आहे आपलं स्वतःचं करिअर. आता हळूहळू आपल्या अंतर्मनात प्रवेश करा. तुम्हाला आठवतंय थोड्या वेळापूर्वी आपण बॅग भरत होतो, तेव्हा एक काळजी वाटत होती, एक हुरहुर वाटत होती. ती म्हणजे आपल्या कॉलममध्ये आपण लिहिलेल्या गोष्टी. जो पहिला कॉलम होता त्याच्यामध्ये एक खंत होती, एक दुःख होतं. किती वर्षापासून जळमटांसारखी राहिलेल्या व्यथा, दुःख आठवा आणि डोळ्यासमोर आणा. आता आपल्याला स्वतःशी संवाद साधायचा आहे. म्हणा माझ्या मागे, योग्य संधी असूनही ती गमवावी लागली. त्यावेळेला धाडस केलं असतं तर आजची परिस्थिती वेगळी असती. सुरक्षिततेसाठी न आवडणाऱ्या कामात, नोकरीत राहावं लागतंय. आत्मविश्वासाच्या मोठ्या संध्या गमवाव्या लागल्या. बदल स्वीकारायला मन तयार नव्हतं ना तेव्हा. त्यामुळे हे सगळं घडतंय. असो, घरातल्या परिस्थितीमुळे मनाला हवं तसं शिक्षण घेता आलं नाही. योग्य मार्गदर्शक मिळाला नाही. स्वतःच्या मूल्याशी विसंगत काम करावं लागतं. ज्या कोणी हाऊसवाईफ आहेत त्यांनी म्हणा, घराच्या जबाबदाऱ्यांमुळे मला इच्छा असून देखील घराच्या बाहेर पडून नोकरी किंवा कुठलाही व्यवसाय करता आला नाही. माझं करिअर बनवता आलं नाही. मला हवं ते स्थान बनवता आलं नाही. पण असं असलं तरी या सगळ्या प्रकारच्या व्यथा, दुःख किंवा जी निगेटिव्हिटी, मनाची हुरहुर ह्याचा आज आपण स्वीकार करूया. या सगळ्या परिस्थितीची आपण जबाबदारी घेऊया. मान्य आहे संपूर्णपणे मला, मनाच्या अंतरंगापासून हे जी काय आता परिस्थिती आहे ती. या निगेटिव्ह दुःखाच्या त्रासातून स्वतःला मुक्त करून टाका. स्वतःला अजूनही एक चान्स द्या. इट्स ओके नॉट टू बी ओके. आता यामुळे होणारा दुःख, त्रास नष्ट करायला आपण प्रार्थना करूया. Just follow with me. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me.
Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. Take a deep breath, hold, and नाकावाटे रिलीज. आता बॅग भरताना एक आनंदही आपल्याला झाला होता. येस, मला हवं तिथे मी ट्रेकिंगला जाणार आहे. त्या आहेत दुसऱ्या कॉलममध्ये लिहिलेल्या करिअरच्या बाबतच्या गोष्टी किंवा तेव्हा झालेला आपल्याला आनंद. त्या सगळ्या आनंद देणाऱ्या गोष्टी आठवा, तुमच्या डोळ्यासमोर आणा. तुम्ही आज जे आहात, तुमचे जे अचीव्हमेंट्स आहेत आजच्या, त्या डोळ्यासमोर आणा. आता आपण त्या सगळ्या गोष्टींना अॅक्नॉलेज करणार आहोत. चेहऱ्यावर एक हसू आणून द्या ना, कारण तुमची अचीव्हमेंट आहे ही आयुष्यातली. फील गुड फॅक्टर, हॅव द पॉझिटिव्ह वाईब. आता माझ्या मागे म्हणा, मला जे काम आवडतं तेच मी करतो आहे. मला स्वतःच्या मूल्यांची सुसंगत भूमिका व्हायला आवडते आहे. विद्यार्थ्यांना शिकवणे, क्लायंटना मदत करणे, टीमला मार्गदर्शन करणं, यामुळे सगळ्यांवर सकारात्मक परिणाम घडतोय. मला खूप आनंद होतोय. मला मनासारखं शिक्षण, नोकरी, व्यवसाय मिळाला आहे. मी खूप खुश आहे. हाऊसवाईफनी म्हणा, घर सांभाळणं हे काही सोपं काम नाहीये. कारण घराचा बालेकिल्ला नेहमी हाऊसवाईफकडेच असतो. ती खूप महत्वाचा भाग प्ले करते. घराच्या सेंटरला असते. त्यामुळे म्हणा, मी खूप आनंदी आहे. कारण मी हे चॅलेंजिंग काम अतिशय चोखपणे पार पाडतेय. याचा मला फार आनंद आहे. हा आनंद, समाधान खूप पटीने वाढावा यासाठी आपण आता होपोनोपोनोची प्रार्थना करणार आहोत. माझ्या मागे म्हणा, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry,
Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. आता एक दीर्घ श्वास घ्या. होल्ड. तुम्हाला आठवतंय तुम्ही जेव्हा पर्वताच्या पायथ्याशी होता तेव्हा तुमचं ध्येय तुम्ही निश्चित केलं तर आज मी या पर्वताच्या शिखरावर पोहोचणारच. तसे आता तुम्ही तेवढ्याच जिद्दीने तिसऱ्या कॉलम मध्ये लिहिलेली तुमची ध्येय आठवा. तुमच्या ती डोळ्यासमोर आणा. आपण तिसऱ्या कॉलम मध्ये काय ध्येय लिहिली आहेत. माझी सगळी ध्येय पूर्ण करण्यासाठी माझ्यात ताकद आहे. तो आत्मविश्वास माझ्यात ठासून भरलेला आहे. ती जिद्द माझ्या आत आहे. माझ्या ध्येयाला योग्य ते खतपाणी सूर्यकिरण मिळून त्याचा भरपूर मोठा वटवृक्ष तयार होणार आहे. मी माझ्या ध्येयांचा आदर करतो. मी योग्य मार्गावर आहे. मी माझ्या क्षमतेवर संपूर्ण विश्वास ठेवतोय. माझी सगळी ध्येय पूर्ण करण्यासाठी आता आपण ही होपोनोपोनोची प्रार्थना म्हणणार आहोत. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. Take a deep breath. Hold and release. आता ट्रेकिंग करताना पायाखाली दगड आले. कधी कधी वाट वळणाची होती. कधी कधी खूप चढाव होता. हेच म्हणजे आपल्या करिअर मध्ये असणाऱ्या चौथ्या कॉलम मध्ये जे अडथळे आठवा. तुमच्या डोळ्यासमोर आणा. आठवा परत आपण चौथ्या कॉलम मध्ये काय लिहिलंय. आता माझ्या मागे म्हणा. लॅक ऑफ कॉन्फिडन्स. स्पष्ट ध्येयाचा अभाव. आपल्यावर क्षमतेचा विश्वास नाहीये. आपल्याला योग्य मार्गदर्शन नाही मिळालंय. कामात असमाधान असेल, कंटाळा असेल, खूप कॉम्पिटिशन असेल, किंवा टॉक्सिक कल्चर असेल, किंवा कुटुंबाकडून सपोर्ट नसेल, किंवा आर्थिक अस्थिरता असेल. या सगळ्याचा मी संपूर्णपणे स्वीकार करतो. या सगळ्या अडथळ्यांची मी संपूर्णपणे जबाबदारी घेतो. आणि ही जी काही ऑब्स्टॅकल्स आहेत माझ्यात ठासून भरली आहेत, या निगेटिव्हिटीला मी माझ्या शरीरातून पूर्णपणे फेकून देतोय. या सगळ्या अडथळ्यांना पार करून जाण्याची माझ्यात हिंमत आहे. या हिमतीनेच त्या ऑब्स्टॅकल्सला पार करून आणि आपल्या ध्येयाकडे आनंदाने कूच करण्यासाठी आपण आता होपोनोपोनोची प्रार्थना करूया. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. Take a deep breath.
होल्ड अँड रिलीज. आता या डोंगरावर चढताना सरळ वर्ण आली म्हणजे 5व्या कॉमन गोष्टीमध्ये लिहिलेल्या 5व्या रकान्यामध्ये लिहिलेली तुमची स्ट्रेंथ, तुमची स्ट्रॉंग सपोर्टची लिस्ट ती आठवा, ती तुमच्या डोळ्यासमोर आणा. आता माझ्या मागे म्हणा, माझ्या धैर्याला, माझ्या चिकाटीला मनापासून धन्यवाद. त्यांनी मला प्रत्येक अडथळ्यातून पुढेच नेलंय. माझ्या आत्मविश्वासामुळे मी स्वतःवर विश्वास ठेवू शकलो. त्याच्यासाठी मी खूप कृतज्ञ आहे. माझ्या सर्जनशीलतेने मला नव्या दिशा मिळाल्या. त्याच्यामुळे मला खूप आनंद मिळालाय. मी मनापासून त्याचा आभारी आहे. माझ्या शांततेने मला गोंधळातही स्थिर राहायला शिकवलं. त्यासाठी मी त्याचे आभार मानतो. मी माझ्या कुटुंबाच्या प्रेमासाठी, विश्वासासाठी खूप कृतज्ञता व्यक्त करतोय. त्यांनी मला सगळ्या परिस्थितीमध्ये उभं राहायला मदत केली आहे. मी त्यांच्याबद्दल कृतज्ञ आहे. माझ्या सहकाऱ्यांनी दिलेल्या सहकार्यामुळे माझं काम अधिक चांगल्या प्रकारे करू शकलो. माझे टीममेट्स, माझ्या बरोबरचे कलिग्स नेहमीच माझ्या बाजूने उभे राहिले. माझ्या मेंटॉर्सनी, माझ्या गाईड मार्गदर्शकांनी दिलेल्या दिशेमुळे माझं ध्येय मी अचूकपणे ओळखू शकलो. मी त्यांचा ऋणी आहे. आता आपले दोन्ही हात आपल्या छातीवर ठेवा. इमॅजिन करा की आपले दोन्ही हात एक शक्तिशाली मॅग्नेट आहे. आता आपल्या शरीरातील उरली सुरलेली निगेटिव्हिटी सगळी ती मॅग्नेट खेचून घेत आहे. ते मॅग्नेट खूप पॉवरफुल आहे. ते मॅग्नेट खूप जड होत आहे. तुमचे हात खूप जड होत आहेत. आता ते दोन्ही हात छातीवरून काढा आणि रफ करा जोरात. आणि असं इमॅजिन करा की सगळी निगेटिव्हिटी या युनिव्हर्स मध्ये रिलीज होऊन नष्ट होते. सगळी निगेटिव्हिटी हातातून गायब होऊन गेली आहे. सगळी निगेटिव्हिटी आपण शरीराबाहेर फेकून दिली आहे. आता हळूहळू हात चोळणं थांबवा आणि रिलॅक्स व्हा. आता तुम्ही संपूर्ण ताणतणावातून मुक्त झाले आहात. का? मला पिसासारखं हलकं वाटत आहे. आता खूप शांत वाटतंय. आणि आता माझ्या मागे म्हणा, आय एम पॉझिटिव्ह, आय एम हेल्दी, आय एम लव्ह, आय एम वर्दी, आय एम कॉन्फिडंट, आय एम मॅजिकल, आय एम स्ट्रॉंग, आय एम ब्लेस्ड, आय एम रेडी, आय एम सक्सेसफुल, आय एम मोटिवेटेड, आय एम लकी, आय एम हॅपी, आय एम थँकफुल अँड आय एम पॉवरफुल. मी पैशाचं प्रचंड मोठं मॅग्नेट आहे. मला समृद्ध प्राप्त झाली आहे. समृद्धी म्हणजे काय हो? समृद्धी म्हणजे निरोगी आरोग्य, निरोगी मन, समाधान, ऐश्वर्य आणि उत्तम नातेसंबंध. आता माझं मन, शरीर, आत्मा एकदम बॅलन्स स्टेट मध्ये आले आहेत. मला खूप शांत वाटतंय. तुम्ही तुमच्या यशाच्या शिखरावर पोहोचलेले आहात. तुम्हाला पर्वताच्या शिखरावर पोहोचल्यावर जसा आनंद झाला होता ना, तसाच आनंद होतोय बघा. बघा तुमच्या आवडीचे काम तुम्हाला करायला मिळतंय. स्वतःच्या प्रिन्सिपल्सची सुसंगत भावना तुम्हाला करता येते. भूमिका तुम्ही सुसंगतपणे करताय. तुमचा आत्मविश्वास कितीतरी पटीने वाढला आहे. तुमचे निर्णय तुम्ही योग्य रीतीने घेत आहात. तुमच्या कामाची वेळेवारी
प्रशंसा होतीये, तुमचं काम अप्रिशिएट होतंय. तुम्हाला कामात समाधान आणि वैयक्तिक जीवनात शांती मिळत आहे. तुम्ही मनाच्या आतल्या गाभाऱ्यातून खूप शांत झाले आहात. तुम्हाला वेळेचं व्यवस्थापन, मानसिक आरोग्य राखणं आता संपूर्णपणे जमायला लागलंय. तुमचं स्वप्न साकार झालंय. आता पुढील 1 मिनिट तुमच्याशी मी काहीही बोलणार नाहीये. तुम्ही फक्त यशाच्या शिखरावरची ही शांतता, हा आनंद, हे समाधान, हा आत्मविश्वास, ही पूर्णत्वाची भावना संपूर्णपणे तुम्ही तुमची एन्जॉय करायची आहे. ऑल राईट, परफेक्ट. आता दोन्ही हात एकमेकांवर रब करा, जोरात रब करा, एनर्जी जनरेट करा. तुमच्या संपूर्ण चष्मा असेल तर काढून चेहऱ्यावरनं संपूर्णपणे फिरवा. सगळी एनर्जी शरीरामध्ये ट्रान्सफॉर्म करा आणि हळूहळू डोळे उघडा. बाजूला चार्ज झालेलं पाणी प्या. Perfect. So we are coming to the end of the wonderful session. I hope everybody enjoyed and liked it. Okay. So I will stop the recording now. Just wait for a while.